1 वाटी टॅमॅटो चिरून घेतलेला एक, थोडे धणे आहेत, 1 छोटी वेळ, थोडं ओलं खोबरं आहे, थोडंसं आल्याचं तुकडं, 1 छोटी वाटी कांदा आहे. सगळं मिक्सरला लावते, पेस्ट करून घेते. त्याच्यात 4 चमचे अंदाजे तेल टाकायचं. तेल गरम होऊ दे. मग त्यात आलं लसूण पेस्ट केली आहे, ती पेस्ट 2 चमचे आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट चांगली शिजली. त्याच्यात जरा कोथिंबीर आणि कढीपत्त्याने चिरून ठेवली आहे, ती जरा ते टाकल्यामुळे वास पण छान येतो आणि टेस्ट पण छान येतो. एक चमचा धणा पावडर टाकते, दोन चमचे लाल तिखट टाकते. ह्याच्यामध्ये वाटपामध्ये जरा सुक्या मिरच्या टाकल्या आहेत ना 4-5, म्हणून जरा लाल तिखट कमी टाकते. आता त्याच्यात चांगलं शिजवून द्यायचं तेलामध्ये पडते. चांगलं परतून घेऊन शिजलं की जरा तेल सुटेल चांगलं, शिजू दे जरा चांगली. 1 चमचा मीठ टाकते, वाटपाच्या शिजतानाच मीठ टाकलं की जरा रस्स्याला पण टेस्ट चांगली येते. जरा पण चांगलं टाकायचं. त्याच्याने आंबटपणा पण येतो आणि मच्छीचा रस्सा पण छान लागतो. तुम्ही 2 चमचे तरी असे वरून टाकायचं. परतून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा करायचा, घट्ट पाहिजे तर घट्ट पाणी, किंवा काही जणांना एकदम पातळ आवडतं. आम्हाला मिडियम आवडतं, मग आम्ही मिडियम बनवलं. हे गरम पाणी करून ठेवले, म्हणजे कसं लगेच पण 5 मिनिटात रस्सा तुमचा तयार होईल. आता आम्हाला एवढा तरी रस्सा पाहिजे. थोडं पातळ तर 10 मिनटं जरा चांगला उकळा येऊ दे. उकळा आलं की मग नंतर वरून आपण ही कोथिंबीर टाकूया. का गरम पाण्यामुळे ना शिस्त पण चांगला आणि कच्चा असा वास येत नाही, कारण मच्छीला ओलं खोबरं वापरतो ना आपण, त्यामुळे ह्याच्यात थोडं पाणी टाकलं म्हणजे शिजेल ते चांगला उकळा येऊ दे त्याला. चांगला उकळा आला की मग ही
रस्स्यासाठी जी ठेवले ना डोकं वगैरे ते त्याच्यात टाकले, शेपूट वगैरे ते सगळं रस्सा त्याचा चांगला होतो. एवढीच मिरची रस्स्यासाठी, बाकी सगळे आपण फ्राय करणार आहे.